मी दिलीप बाप्पासाहेब चौगले पाटील सोनीकर माझ्या सुपर शेतकरी यूट्यूब सिरीजमध्ये व्हिडिओ सिरीजमध्ये आणि दिलीप चौगले यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करतो। आज मी आपणाला असं सांगू इच्छितो की माझा 1 लाख सबस्क्राईबचा टप्पा पूर्ण होण्यासाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करावे आणि अधिकाधिक व्हिडिओ पाहण्याची आपण संधी घ्यावी। आज मी आपल्याला असं सांगत आहे की महाराष्ट्रात रस्त्यावर बसून भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांची, खरोखर जे शेतात भाजी पिकवतात त्या शेतकऱ्यांची महाराष्ट्रात कदर केली जात नाही। त्यांना दुय्यम दर्जाचं स्थान दिलं जातं। त्यांच्याकडं खरेदी करणारे लोक लाखो रुपये पगार घेतात, पण 10 रुपयाची वस्तू 5 रुपयाला, 2 रुपयाला मागतात। हे बरोबर आहे का हे सर्वांनी सांगावं, कमेंटमध्ये मला एकदा सांगावं। त्यामुळं आणि महाराष्ट्रात आठवडी बाजार हा प्रत्येक खेडेगावात, तालुक्याच्या ठिकाणी असतो। तिथं शेतकऱ्यांना कुठं तर अंधारात बसायला जागा मिळते। त्या गावचा माणूस असून सुद्धा त्याला तिथं जागा मिळते आणि मेन जागा व्यापारी लोक कव्हर करतात। हे पूर्णपणे चुकीचं आहे। स्थानिक भूमिपत्राला आपला माल विकण्याची आपल्या गावात तरी संधी मिळाली पाहिजे, ही अशी मी कैकईची कृषी विभागाला विनंती करतो। हे पूर्ण चुकीचं आहे साहेब। त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आपली भाजी विकण्याची, आपल्या गावात तरी विकण्याची सुद्धा चांगल्या ठिकाणी तरी जागा मिळावी अशी एक माफक माझी इच्छा आहे। आणि शेतकऱ्यांचा आपण शेतकरी कष्ट करतो, घाम गाळतो, भाजी पिकवतो आणि आणून विकतो, रस्त्यावर बसतो, 4 पैसे तुम्ही जी देईल ते घेतो आणि त्यांना त्याच शेतकऱ्याला जर तुम्ही मान सन्मान जर होत नसेल ग्राहकांना माझी प्रेक्षकांची विनंती आहे की त्यांचाही मान सन्मान करत जावा, थोडी त्यांची पण कदर करा। त्यांच्या मालाला आपण सोन्याच्या दुकानात गेलो, कपड्याच्या दुकानात गेलो, किराणा दुकानात गेलो, मेडिकल शॉपमध्ये गेलो, आपण एवढ्याला द्या म्हणत नाही, देईल त्या रेटने आपण घेतो। पण शेतकऱ्यांसाठीच का हा नियम? कारण तो माणूस गरीब आहे म्हणून का मालाला काय कष्ट करावे लागत नाहीत? हे पूर्ण चुकीचं आहे। हे पूर्ण सिस्टीम बदली पाहिजे आणि हे ग्राहकाच्या पासूनच सुरुवात झाली पाहिजे असं मी आपल्याला सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।